आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले वाघ सरांचे आभार की त्यांनी यूट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओखाली कमेंट केली होती की पाण्याच्या टाकीत किती पाणी बसेल ह्या संदर्भात त्यांची कमेंट होती. तर तो हौद शक्यतो चौकोनी मापात असतो. तर त्या संदर्भात दिवसापूर्वी जो टाकलेला व्हिडिओ होता त्यामध्ये चौकोनी आकाराच्या पाण्याची टाकी असेल किंवा तुमचा बॉक्स असेल त्यात किती पाणी बसेल मी ते सांगितलं होतं. तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता. दोन्ही एकत्र टाकले असते तर व्हिडिओ जास्त मोठा झाला असता. म्हणून मी काय केलं की अगोदर तो चौकोनी आकाराच्या पाण्याच्या टाकीत किती पाणी बसेल, चौकोनी आकाराचा एखादा बॉक्स असेल किंवा ही पाण्याची टाकी असेल तो टाकला. आणि आता मी टाकू तर समजा गोल आकाराची तुमची पाण्याची टाकी असेल तर तुमच्या त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी बसेल. तर मग आता मेन मुद्द्याला आपण हात घालू. गावातली पाण्याची टाकी असो किंवा आपल्या घरावरील सफेद निळ्या काळ्या असणाऱ्या ह्या पाण्याच्या टाक्या असो किंवा पाण्याची गोल बॉटल असो, आज नंतर तुम्हाला 100% काढता येणारच की गोल आकार असलेल्या वस्तूमध्ये किती पाणी बसेल. समजा ह्या टाकीचं रेडियस म्हणजे त्रिज्या, ह्या टाकीचं ही टाकी घेतली. समजा आता ही टाकी दिसते तुम्हाला. समजा ह्या टाकीचं रेडियस 3 मीटर आहे. त्रिज्या म्हणजे ह्या पॉईंटपासून सेंटरपासून इथपर्यंत आतल्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स जे मेजर करणार आहे आपण आतल्या टाकीवर जेवढ्या जागेत पाणी असणार, पाणी तर बाहेर साईडनं असणार, म्हणजे जे मोजायचं आहे माप ते आपल्याला आतल्या पॉईंटपासून आतल्या पॉईंटपर्यंतच मोजायचं टाकीच्या. त्या आतल्या पॉईंटपासून आतल्या पॉईंटपर्यंत समजा हिचं रेडियस आहे, त्रिज्या आहे 3 मीटर आणि ह्या टाकीची हाईट आहे तुमची 2 मीटर. तर आता आपल्याला काढायचं आहे की हिच्यात किती पाणी बसेल. तर सगळ्यात पहिले फक्त आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त व्हॅल्यूम काढायचा आहे. व्हॅल्यूम जर मीटरमध्ये असेल तर व्हॅल्यूम गुणिले 1000 करायचं. तुमचं डिरेक्टली किती लिटर पाणी येणार ते येणार आहे. पण व्हॅल्यूम जर तुम्ही फूटमध्ये काढलेलं असेल, CFT काढलेलं असेल, क्युबिक फीटमध्ये काढलं असेल, व्हॅल्यूम जर क्युबिक फीटमध्ये असेल तर त्याला गुणिले 28.34 करायचं त्या व्हॅल्यूमला. तुमचं जे उत्तर येणार ते डायरेक्ट किती लिटर पाणी येणार आहे ते निघणार आहे. आता पण इथे 2 सूत्र वापरले जातात आकारमान काढण्यासाठी. आकारमान जर तुम्हाला एखाद्या गोल ऑब्जेक्टचं आकारमान काढायचं असेल तर आकारमान काढण्यासाठी 2 सूत्र वापरले जातात. एक आहे, जर तुम्हाला रेडियस माहीत असेल तर त्यासाठी सूत्र आहे πr² × h. म्हणजे जर रेडियस माहीत असेल, त्रिज्या माहीत असेल तर πr² × h करून तुम्हाला त्या ऑब्जेक्टचा व्हॅल्यूम काढता येतो. पण जर तुम्हाला डायमीटर माहीत असेल, डायमीटर म्हणजे काय, ह्या पॉईंटपासून इथपर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्याचं डबल. एक त्रिज्या त्याच्या परत 2 त्रिज्या, दोन्ही साईडच्या त्रिज्या, जो पूर्ण जे अंतर आलं तो व्यास आला ते म्हणजे डायमीटर. डायमीटर जर माहीत असेल त्यासाठी सूत्र काय वापरायचं, π/4 × d² × h. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जरी तुमच्याकडे डायमीटर असेल तरी काय करायचं, त्याला भागिले 2 करून तुम्ही त्याला रेडियसमध्ये कन्वर्ट करू शकता आणि रेडियसचं सूत्र वापरू शकता πr² × h. त्यांनी तुमचा व्हॅल्यूम निघणार आहे. आणि व्हॅल्यूम निघाल्यानंतर मग पुढची काय असेल 1000 × 28.34. त्यानुसार तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. तर आता आपण या दोन्ही सूत्रापैकी आपल्याकडे जे माहीत असेल त्यानुसार आपण आकारमान काढून घ्यायचे. आकारमान जर मीटर क्यूबमध्ये आले तर त्याला गुणिले 1000 करायचं म्हणजे तुमचं उत्तर डायरेक्ट लिटरमध्ये येईल. पण जर आकारमान CFT असेल, आकारमान म्हणजे जे व्हॅल्यूम जर CFT असेल, CFT किंवा क्युबिक फीट, त्याला कोणी CFT म्हणतं, कोणी क्युबिक फीट म्हणतं आणि मराठीमध्ये त्याला घनफूट म्हणलं जातं. आकारमान जर CFT असेल तर त्याला गुणिले 28.34 गुणायचं म्हणजे जे काही उत्तर येईल ते तुमचं डायरेक्टली लिटरमध्ये येईल. आता आपण एक उदाहरण बघू म्हणजे तुमचा हा विषय इथेच क्लिअर होईल. आता उदाहरण नंबर 1, समजा ह्या टाकीचं रेडियस आपण घेतलं 3 मीटर. रेडियस म्हणजे ह्या आतल्या पॉईंटपासून ह्या आतल्या पॉईंटपर्यंत अंतर घेतलं आपण 3 मीटर आणि याची हाईट घेतली, जी उंची ती आपण घेतली 2 मीटर. ह्या आतल्या पॉईंटपासून आतल्या पॉईंटपर्यंत अंतर घेतलं 2 मीटर. आता रेडियससाठी काय सूत्र सांगितलं मी तुम्हाला, πr² × h. पायच्या जागी काय घेणार 3.14 गुणिले r² म्हणजे 3चा वर्ग, कारण की r किती आपला रेडियस किती आहे 3 आहे, 3 मीटर म्हणजे 3 वर्ग इंटू मल्टिप्लाय किती झालं त्याचा एच, हाईट किती त्याची 2 मीटर. आता आपण हे 3 थोडंसं अजून 3 वर्ग हे अजून थोडंसं सोपं करून घेऊ. म्हणजे तुमची इथं व्हॅल्यू काय झाली, तुमचं पुढचं स्टेप काय झाली 3.14 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. 3 गुणिले 3 काय केलं आपण, काय की 3 वर्ग होता म्हणजे 3 दोनदा होता म्हणून आपण हे 3 दोनदा घेतला. आता हे जे 3 आहे हे पण मीटरमध्ये, हे 3 आहे हे पण मीटरमध्ये, हे 2 आहे हे पण मीटरमध्ये, यांचा सगळ्यांचा गुणाकार करून घेतला. काय गुणाकार झाला 56.52. हा मीटर गुणिले मीटर गुणिले मीटर म्हणजे मीटर क्यूब झालं. आलं उत्तर मीटर क्यूबमध्ये. म्हणजे आता याला काय करावं लागेल, सिम्पल जे उत्तर आलं याला गुणिले डायरेक्ट 1000 करावं लागेल. मग तुमचं डायरेक्ट काय येईल, पाणी किती लिटरमध्ये बसणार ते येईल 56.52 गुणिले 1000. उत्तर आलं तुमचं 56,520 लिटर. म्हणजे ह्या मापाच्या टाकीत 56,520 लिटर पाणी बसणार. काहीच केलं नाही. काय केलं, त्याचा एकदा व्हॅल्यूम काढलं. व्हॅल्यूम काढण्यासाठी सूत्र आहे πr² × h. जे व्हॅल्यूम आला तो मीटरमध्ये एम क्यूबमध्ये आलेला आहे. ते एम क्यूबमध्ये आलेल्या व्हॅल्यूमला फक्त 1000ने गुणलं डायरेक्ट तुमचं पाणी लिटरमध्ये निघलं. आता अजून एक उदाहरण बघा.
आता आपल्याला समजा डायमीटर माहिती आहे, डायमीटर काय असतं त्रिज्या गुणिले 2. पण आता शक्यतो डायमीटरच्या भानगडीत पडू नका. जर डायमीटर जरी असला तरी त्याला भागिले 2 कोणत्या त्रिज्या करायचं म्हणजे सोपं होईल. पण तरी जर तुम्हाला डायमीटर माहीत असेल आणि तुम्हाला डायमीटरवरूनच काढायचं, तुम्हाला त्रिज्या करायची नाही, तर डायमीटरवरून काढण्यासाठी सूत्र काय दिले, π/4 × d² × h. आता आपण काय करू, आता आपण समजा बघू, आता आपण अजून एखादं उदाहरण घेऊ. आता आपण डायमीटरसाठी घेऊ. डायमीटरसाठी काय घेऊ, व्यास घेऊ. समजा तुमचा दाया येतो 5 मीटर. किती आहे तुमचा दाया, 5 मीटर. आणि तुमची जी हाईट आहे, हाईट किती तुमची 3 मीटर. म्हणजे आता आपल्या इथं दाया काय झाला, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 5 मीटर आणि हाईट झाली तुमची 3 मीटर. तर आता आपल्याला किती लिटर पाणी बसेल ते काढायचे. त्यासाठी सिंपल π/4 × d² × h. पायच्या जागी 3.14 टाकला, डिवाइड 4च्या जागी 4 घेतला, याला मल्टिप्लाय d² म्हणजे काय जाणार आहे, डायमीटर किती तो 5 मीटर गुणिले 5 मीटर, कारण की 2दा. त्यानंतर मल्टिप्लाय काय केला, 3 मीटर काय केलं, त्याची हाईट घेतली. त्यानंतर किती उत्तर आलं तुमचं, 58.875. म्हणजे हा तुमचा व्हॅल्यूम आला m³ मध्ये आला. कशात आला तुमचा व्हॅल्यूम, हा m³ मध्ये आला. कोणी m³ म्हणतं, कोणी क्युबिक मीटर म्हणतं. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे. आता हा आला m³ मध्ये 58.875. याला गुणिले किती करायचं, याला गुणिले 1000 करायचं, कारण की 1 m³ मध्ये 1000 लिटर पाणी बसतं, म्हणून त्याला गुणिले 1000 केलं. उत्तर आलं तुमचं 58,875 लिटर. म्हणजे ह्या आकाराच्या टाकीमध्ये 58,875 लिटर पाणी बसणार आहे. आता पण सर्वात सोपे आहे की तुम्ही रेडियसवालाच फॉर्म्युला वापरून उत्तर काढा. तुमच्याकडे डायमीटर असेल तरी डायमीटर भागिले 2 करायचं, म्हणजे तुमचं रेडियस भेटून जाईल आणि रेडियसवालाच फॉर्म्युला वापरून तुम्हाला उत्तर काढता येईल. आता ह्या वरच्या गोष्टीवरून तुम्हाला मीटरमध्ये रेडियस किंवा डायमीटर असेल तर लिटर काढता येईल. पण जर तुम्ही माप फूटमध्ये मोजले तर त्यासाठी आता पुढच्या स्टेप. आता आपण माप फूटमध्ये घेऊ. फूटमध्ये माप घेतल्यानंतर आपण काय करायचं, कसं करायचं ते बघू. काही डाऊट असेल तर क्लिअर होऊन जाईल. आता आपण काय करू, आता माप एक गोल पाण्याची टाकी घेतली, जशी पाण्याची टाकी घेतली तशी पाण्याची टाकी घेतली, आणि आता तिचं रेडियस येते आपण आता फूटमध्ये मोजू, आणि तिची जी हाईट आहे ती पण आता आपण फूटमध्ये मोजू. ते पण सेम आतल्या पॉईंटपासून आतल्या पॉईंटपर्यंत. ह्या टाकीचं रेडियस घेतलं समजा 9 फूट, म्हणजे ह्या आतल्या पॉईंटपासून सेंटरपासून इथपर्यंत किती अंतर घेतलं, 9 फूट. आणि तिची उंची घेतली मी समजा 12 फूट, इथून इथपर्यंत 12 फूट. तर आता सिंपल काय करायचं, रेडियसवाला फॉर्म्युला, कारण की आपल्याला इथं रेडियस माहिती आहे, πr² × h. पायच्या जागी काय घेतलं 3.14, आरच्या जागी काय 9 फूट, 9 गुणिले 9 17, एचच्या जागी काय घेतलं 7. तुमचा ह्याचा व्हॅल्यूम किती आला, हे सगळ्यांचा व्हॅल्यूम आला तुमचा 3052.08 CFT. CFT कोणी CFT म्हणतं, कोणी क्युबिक फीट म्हणतं, कोणी फीट क्यूब पण म्हणतं, आणि मराठीमध्ये घनफूट म्हणलं जातं त्याला. हे आलं तुमचं 3052.08. याला गुणिले 28.34 करायचं. याला गुणिले काय करायचं, 28.34. आपण हे 28.34 कुठून आणलं हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. चौकोनी याचा व्हिडिओ बनवलेला बॉक्सचा, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की 28.34 व्हॅल्यू कुठून घेतली. तुम्हाला ती लक्षात ठेवायची गरज आहे फक्त व्हॅल्यू, बाकीची स्टेप लक्षात नसल्या तरी चालेल. पण मग फक्त काय करायचं, क्युबिक फीटमध्ये जर असेल तर त्याला गुणिले 28.34 करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. ते किती आलं आपलं, आलेलं होतं आपलं 3052.08 गुणिले 28.34. उत्तर आलं तुमचं 86,495.9. म्हणजेच काय आलं, 86,496 लिटर. जवळजवळ राऊंड अप करून घेतलं म्हणजे किती लिटर पाणी बसेल, 86,496 लिटर पाणी बसेल. धन्यवाद, आभार. यानंतर तुम्हाला गोल टाकीत किती पाणी बसेल, मग ती टाकी फूटमध्ये मोजेल असो की मीटरमध्ये, ते तुम्हाला हमखास जमणारच. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरचं रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.